नियमित करणे, यामध्ये कल्याणकारी योजनांद्वारे समुदायांना उन्नत करण्यावर लक्ष केंद्रित करून शिक्षण, आर्थिक संधी आणि सामाजिक सुरक्षितता प्रदान करणे हे समाविष्ट आहे. आता केलं काय जातंय? हा सामाजिक न्याय विभाग त्यांनी आत्ता फेब्रुवारीमध्ये एक GR काढला, फेब्रुवारी 25ला, आणि मार्चमध्ये त्याची निविदा काढली. इतकी अफलातून निविदा आहे, याच्या आधी आपण कधी ऐकली नाही अशी ही निविदा त्यांनी काढली. तर 12 फेब्रुवारीला त्यांनी त्याचा GR काढला. त्या GRची कॉपी सुद्धा मी सगळ्या माध्यमांना, कारण मी प्रत्येक गोष्ट जे करते ते पेपर सकट करते, ही त्या GRची कॉपी. त्यानंतर झालेली ही जी मीटिंग होती ही झाली 29 एप्रिलला दुपारी 3 वाजता. त्याच्यात 3 गोष्टी एकत्रपणे त्याची निविदा काढली. कशाची? तर आता हे अतिशय गंमत येईल आपल्या सगळ्यांना ऐकून की स्वच्छता, मनुष्यबळ आणि देखभाल म्हणजे मेंटेनन्स ज्याला आपण म्हणतो, या तिघांचा खरं कोणाशा कशाशीही संबंध नाही आहे. पण या तिन्ही गोष्टींची एकच निविदा काढण्यात आली. आणि ती कशासाठी होती? तर 443 वसतिगृह, त्यापैकी 288 जी सरकारी मालकीची आहेत, 155 जी सरकारने भाड्याने घेतलेली आहेत, 353 सरकारी निवासी शाळा आहेत, त्यापैकी पहिल्या टप्प्यात 93 शाळा सुरू झाल्या आहेत, आणि 35 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अशा अनेक ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभरात 3 गोष्टींसाठी ती निविदा काढण्यात आली. कशासाठी? तर स्वच्छता. त्या स्वच्छतेत काय येणार? इनडोअर आणि आउटडोअर. आता या दोघांचे दर वेगवेगळे. मनुष्यबळ आणि देखभाल याच्यासाठी आता पदं काय होती? तर सुपरवायझरचं पद होतं, साईट अटेंडंटचं पद होतं, वरिष्ठ क्लार्क म्हणजे सिनियर क्लार्क, ज्युनियर क्लार्क, वॉर्डन आणि प्यून, अशी 35, 2300, वरिष्ठ लिपिक 150, कनिष्ठ लिपिक 131, वॉर्डन 285 आणि शिपाई 733 एवढ्याच पदांसाठी निविदा काढण्यात आली. पण ह्या लोकांना पगार काय ते निवेदेत मेन्शन नाही. म्हणजे त्यांना पगार किती दिला जाणार हे त्याच्यात ठरवलं गेलं नाही. गंमत अशी आहे की आत्ताच्या घटकेला सगळ्या पक्षांनी आपापली वाटून घेतलेली, जी आपण म्हणतो ना, सगळं ठरवून वाटून घेतलं जाते. त्याच्यात क्रिस्टल, BVG आणि स्मार्ट सर्व्हिसेस या 3 कंपन्या, काही कुठचंही महाराष्ट्रात निविदा असो, कुठचीही, याच 3 कंपन्या त्या क्वालिफाय होतात. मग ती कचरा उचलण्याचा असो, केटरिंगचा असो, मनुष्यबळ पुरवण्याचा असो, सिक्युरिटी गार्ड असो, ॲम्ब्युलन्स असो, सगळ्या अगदी दूध पुरवठा, भाजीपाला पुरवठा, कुठे कसलीही निविदा निघाली की या 3 कंपन्या क्वालिफाय होतात. कुठच्या? BVG, क्रिस्टल, ती प्रसाद लाड यांची कंपनी आहे, आणि स्मार्ट सर्व्हिसेस ज्याच्यात हसन मुश्रीफांचं नाव मध्ये येत होतं ती कंपनी. त्याचं आधीचं नाव ब्रिस्क होतं. त्यानंतर त्यांनी स्मार्ट सर्व्हिसेस केलं. त्या स्मार्ट सर्व्हिसेस नंतर त्यांनी आता एका किराणा मालाच्या दुकानात, कैलास फूड्स नावाच्या एका किराणा मालाच्या दुकानातनं त्यांनी केटरिंगच्या सर्व्हिसेससाठी अप्लाय केलं. म्हणजे किती बनेल झाले ते सगळे. आणि कुठची निविदा निघाली की पहिली ती वित्त विभागाकडे जाते, तिथून परवानगी मिळाली म्हणजे तिथली टक्केवारी ठरली की ती निविदा परत फ्लोट होते. ती निविदा आल्यानंतर याच 3 कंपनींना देण्यासाठी मंत्र्याला मिळतात, म्हणजे या भागात संजय शिरसाटांना मिळणार. आणि प्रसाद लाडच्या कंपनीला दिल्यामुळे भाजप काही बोलणार नाही, हसन मुश्रीफांची कंपनी असेल तर ते राष्ट्रवादी काही बोलणार नाही, वित्त विभागाला त्याचे पैसे मिळाले की अजित पवार काही बोलणार नाही, आणि विरोधी पक्ष आता उरलाच नाही, त्यामुळे कोणी हा विषय मांडणारच नाही. अशी दयनीय परिस्थिती आता महाराष्ट्राची झाली आहे. आता त्यात आपण सगळे मुद्दे बघू. पहिलं तर हे जे साईट अटेंडंटचे जे पोस्ट आहे, आता आपण या निवेदामधली जी साईट अटेंडंटची जी पोस्ट आहे
त्यात तब्बल 2300 पदं भरायची आहेत. किती? 2300. आणि खरं तर सरकारचा नियम आहे, हे साईट अटेंडंट असं कुठलंही पद नाही आहे, ते खरं आहेत सुरक्षा रक्षक. आणि महाराष्ट्र राज्यात जर सुरक्षा रक्षक जर हवे असतील तर ते फक्त एकाच ठिकाणून दिले जातात, म्हणजे महाराष्ट्र राज्याची जी एक सुरक्षा महामंडळ आहे त्या महामंडळाकडनंच हे सुरक्षा रक्षक दिले जावेत असा कायदा आहे. पण तिथून घ्यायला नको म्हणून या पदाचं नाव बदलून, सुरक्षा रक्षकाचं नाव बदलून साईट अटेंडंट केलं गेलं. आणि त्या साईट अटेंडंट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, फक्त त्या महामंडळाकडनं घ्यायला नकोत म्हणून हे सगळं केलं गेलं. आता ह्याच्यात खरं तर या अधिकाऱ्यांना, या सगळ्या कंपन्यांना धारेवर धरण्याची गरज आहे. मी पहिलं मुख्यमंत्र्यांना विनंती करेन, ताबडतोब हे टेंडर कॅन्सल झालंय असं तुम्ही निर्देश द्या. कारण हे सगळे जे सुरक्षा रक्षक आहेत ते महाराष्ट्र राज्य रक्षक जे महामंडळ आहे त्यांच्याकडनं भरले गेले पाहिजेत. त्याचं कारण असं की तिथे कुठून येतात लोक, तर लष्करातले, नौदलातले, पोलीस डिपार्टमेंटमधले जेवढे चांगले चांगले अधिकारी असतात ते जेव्हा त्यांचा कार्यकाळ तिथे संपतो तेव्हा ते या राज्यमंडळात, महामंडळात त्यांचं लिस्टिंग होतं. आणि तिथल्या लोकांना काम मिळावं म्हणून एक कायदा बनला. आणि जेवढ्या जिथे जिथे सरकारी नोकऱ्या असतील किंवा सरकारी कॉन्ट्रॅक्ट्स असतील तिथे या महामंडळातनंच लोक गेले पाहिजे असा कायदा असताना त्या कायद्याला ट्विस्ट करण्यासाठी याचं नाव साईट अटेंडंट ठेवलं गेलं. तब्बल 2300 पदं. म्हणूनच मी म्हटलं की जे शिरसाटांचे, विट्स हॉटेलचे, MIDC जमिनींचे, आत्ताच जी उघडलेली बॅग ज्याच्यात नोटांची बंडलं होती, ही सगळी बंडलं कुठून येतात? या अशा कंपन्यांना अशा चुकीच्या पद्धतीने जी टेंडर्स होतात ती टेंडर्स दिली जातात म्हणून या मंत्र्यांना जे किकबॅक मिळतात हे किकबॅक्सच आहेत असा माझा थेट आरोप म्हणायचा आरोप आहे. आणि खुशाल शिरसाटांनी जाऊन माझ्यावर डिफेमेशन केस करावी, मी तर त्याचं स्वागत करेन, कारण मला एक प्लॅटफॉर्म मिळेल त्यांच्या विरुद्ध लढायचा. आता इतर गोष्टी बघू. आता पगार किती आहेत कुठेही काही उल्लेख नाही. 10 जणांनी हे बिडिंग भरलं. आता बिड कोण भरू शकतं? तर फक्त प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आणि फक्त LLPजच भरू शकतात. म्हणजे कुठलाही संस्था याच्यात भरू शकत नाहीत. बेरोजगारांच्या संस्था असतील तर ते हे टेंडर बिड करू शकत नाहीत. सगळ्यांवर बंदी केली. आणि त्याच्या कंडिशन्स अशा इतक्या त्यांनी विचित्र केल्या की 30 कोटीचा त्यांचा टर्नओव्हर पाहिजे, 1000 मॅनपॉवर त्यांच्याकडे पाहिजे, अमुक पाहिजे, त्यांचा 250 लोकेशनवर 20 जिल्ह्यांमध्ये पाहिजे. अशा ज्या कंडिशन्स त्या टेंडरमध्ये टाकण्यात आल्या की इतर कोणी क्वालिफाय होणारच नाही. या 3च कंपन्या क्वालिफाय होतील. आणि खरं तर CVCच्या क्लिअर कट गाईडलाईन्स आहेत. या CVCच्या गाईडलाईन्ससुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना पाठवल्या आहेत. त्याच्यात सरळ सरळ लिहिलेलं आहे की त्याच्यात सिमिलर वर्क जर केलेलं असलं तर त्यांनी 3 केली असली तर अमुक टक्के, 2 केली असली तर अमुक टक्के, आणि एकच काम सिमिलर वर्क केलं असेल तर 80% असं धरण्यात यावं. अशा या CVCच्या गाईडलाईन्स असताना या 3च कंपन्यांना क्वालिफाय होण्यासाठी त्यांनी स्पेसिफिक रिस्ट्रिक्टिव्ह टेंडरिंग केलं गेलं. आणि खरं तर हे सगळं डोकं हे मंत्र्यांचं नसतं, हे अधिकारी असतात. हे सांगतात अमुक टाका, तमुक टाका. आता हे खरं तर या यादीत जेवढे अधिकारी आहेत आणि जेवढ्यांनी सह्या केल्या आहेत सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टी या सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती असतात तरी सुद्धा ते मुद्दाम केलं जातं, याच्यात काहीच शंका नाही. तर ही मी पूर्ण यादी 35 न्यायभवन, 95 रेसिडेन्शियल शाळा आणि 449 या हॉस्टेल्स म्हणजे वसतिगृह जी आहेत मुलांची आणि मुलींची, या सगळीकडे इनडोअर आउटडोअर त्याची स्वच्छता ठेवण्यासाठी त्यांनी रेट काय नक्की केला, त्याच्यासाठी 121 रुपये चौरस फूट प्रमाणे आउटडोअरचं आणि आतलं 12 रुपयाप्रमाणे त्यांनी
स्क्वेअर फूटचा रेट नक्की केला आणि त्याच्यात कंडिशन घातल्या की मेकॅनाइज्ड सर्व्हिस करण्यात यावी, मेकॅनाइज्ड क्लिनिंग, त्याच्यात अमुकच साफसफाईसाठी अमुक पावडर तमुक पावडर, हे लिक्विड ते लिक्विड, अशीच यंत्रणा असेच मशीन्स. कशासाठी? भारतात सध्या लोकांना नोकऱ्या नाही आहेत. मग तुम्ही मशीन्स कुठे वापरणार? युरोपमध्ये वापरलं ठीक आहे, अमेरिकेत वापरलं ठीक आहे, जिथे लोक नाही आहेत कामाला. इथे लोक असताना, लोकांना नोकऱ्या नसताना तुम्हाला मशीनने काम का करून घ्यायचंय? अमुकच क्लिनिंग हे का पाहिजे? कारण तुम्हाला प्रसाद लाडना तुम्हाला टेंडर द्यायचं आहे, BVGला द्यायचं आहे, स्मार्ट सर्व्हिसेसला द्यायचं आहे. हे रिस्ट्रिक्टिव्ह टेंडर करण्यासाठी हे सगळं राबवलं जात आहे. हे टेंडर ताबडतोब कॅन्सल केलं पाहिजे. म्हणजे ज्या पोचलेल्या ज्या बॅगा आहेत त्या परत द्याव्या लागतील. या सगळ्या ज्या पोचलेल्या पैशाच्या बॅगा होत्या त्या सगळ्या त्यांना परत द्यायला लागतील. आता पुढे आपण याच्यात येऊया. फक्त जसं मी म्हटलं, प्रायव्हेट लिमिटेड कंपनींनीच ते टेंडर भरायचं. आता खरं कसं असतं, झोन असतं, म्हणजे शहरी भाग वेगळा, तिथे लागणारा आपण पगार वेगळा द्यावा लागतो. जे रुरल एरियाज असतात तिथे जी वसतिगृह आहेत तिथे जी स्वच्छतेसाठी माणसं ठेवायला लागतात त्यांना पगार कदाचित कमी द्यायला लागतो. तर झोन 1, झोन 2, झोन 3 याप्रमाणे द्यायला लागतं. पण या निविदामध्ये झोन्स केलेले नाहीत, कारण आपल्याला समृद्ध करायचं आहे राजकारण्यांना. त्याच्यात 19.5% तब्बल 19.5% सर्व्हिस चार्ज या तिन्ही कंपन्यांनी सेम भरला. निवेदामध्ये त्यांनी निवेदेत सेम भरला. असं शक्य तरी आहे का? त्या तिन्ही कंपन्यांनी 19.5 हा भरला आणि त्या तिघांना हा देण्यात आला. आता खरं तर सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक स्ट्रेट फॉरवर्ड ऑफिस ऑफ मेमोरंडम काढलंय आणि त्याच्यात लिहिलंय की 3.85च्या वर सर्व्हिस चार्ज देण्यात येऊ नये. म्हणजे 100 रुपयाचं काम झालं तर 3.5 किंवा 3 रुपये 80 पैसे त्या कंपनीला सर्व्हिस चार्ज जातो. म्हणजे समजा 100 कोटीचं काम असेल तर 3 कोटी रुपये त्यांना सर्व्हिस चार्ज भेटतो. आत्ताच्या घटकेला 100 कोटीचं काम केलं तर 19.5% म्हणजे 19.5 कोटी हे या तिन्ही कंपन्यांना मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही त्यातली तफावत बघितली. आत्तापर्यंत 19.5% कधीही नव्हतं. महाराष्ट्रात सुद्धा आत्तापर्यंत 7% दिले जायचे, ते या निविदेत वाढवून 19.5% एवढे केले गेलेत. हे अतिशय शॉकिंग आहे. आणि हीच कंपनी, जसं मी म्हटलं, याच्या आधीचं सामाजिक न्याय विभागाचं आणि एक जे टेंडर काढलं गेलं होतं त्याच्यात याच तिन्ही कंपनींपैकी या 2 त्याच्यात क्रिस्टल होतं आणि कैलाश फूडमधनं स्मार्ट सर्व्हिसेस होतं. यांना जे याच वसतिगृहांमध्ये केटरिंगचं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि दूध पुरवण्याचं होतं, ते सुद्धा याच कंपन्यांना दिलं गेलं. आणि आधीचा रेट जो होता त्याच्यात अगदी महिला बचत गट होते, वेगवेगळ्या संस्था होत्या, सरकारी संस्था होत्या, बेरोजगार संस्था होत्या, त्या सगळ्या आत्तापर्यंत करायच्या. पण आता हे यांच्याच घशात घालण्यासाठी 4,400 रुपये होतं जे कॉन्ट्रॅक्ट, ते आता 5,400 रुपयेपर्यंत त्यांनी 1,000 रुपये तब्बल वाढवले. ते सुद्धा याच सो कॉल्ड सामाजिक न्याय विभागाने. हे सो कॉल्ड मी एवढ्यासाठी म्हणते कारण हे समाजाचा न्याय करत नाही आहेत. सामाजिक न्याय नाही, हा स्वतःचा खिशे भरण्याचा कार्यक्रम आहे जो केला जातोय आणि जो राबवला जातोय. आता याच्यात त्यांना आणि एक फार गंभीर मुद्दा म्हणजे दरवर्षी, आता हे टेंडर किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. आणि प्रत्येक वर्षी त्यांना 5% कॉस्ट एस्कलेशन आणि 6व्या वर्षी सुद्धा हे 1 वर्षाचं एक्सटेन्शन देऊ शकू अशी त्याच्यात प्रोव्हिजनिंग केली आहे. म्हणजे तब्बल 6 वर्ष 5% वाढीव, म्हणजे 30% ह्याच्यावर त्यांना आणि वाढीव मिळणार आहे. तर आत्ताच्या घटकेला जे मी वर्कआउट केलं होतं तर DMER म्हणजे जे मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट आहे तिथे जे टेंडरिंग झालं होतं
तर 84 रुपयाप्रमाणे इंडोर होत होतं आणि 9 रुपयाप्रमाणे इंडोर क्लिनिंग होत होतं. 84 रुपयाप्रमाणे आउटडोर पर चौरस फूट काम जे होत होतं त्याचे आता वाढवून 121 आणि 12 रुपये करून हे राबवण्यात येत आहे. आणि म्हणूनच जसं मी परत तेच म्हणेन, म्हणूनच एवढ्या मोठ्या मोठ्या ज्या बॅगा पैशाच्या भरलेल्या मिळतात त्या त्याच्याचमुळे मिळतात. आता याच्यातल्या ज्या रिस्ट्रिक्टिव्ह टेंडरिंग क्लॉजेस आहेत त्या देखील मी तुमच्या पुढे मांडल्या. आता या 3 ज्या कंपन्या आहेत, ब्रिस्क म्हणजे ती स्मार्ट सर्व्हिसेस, BVG आणि ही क्रिस्टल, यांचे काय काय कामं कुठे कुठे मिळतात त्यांना. बार्टी तिथे पण तीच कंपनी, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ त्याच कंपन्या, महिला व बाल विकास त्याच कंपन्या, DMER त्याच कंपन्या, ॲम्ब्युलन्स 108 सर्व्हिस पुन्हा BVG, आणि ती त्यांची माणसं तर आपल्याला माहितीच आहे, हनुमंतराव गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, आणि क्रिस्टल म्हणजे प्रसाद लाड. तर कुठेही त्याच्यात ज्या ज्या गोष्टी जे डायरेक्टर म्हणून जे आहेत त्यांच्याचबद्दल मी आत्ता बोलते, त्याच्या मागे राजकारणी कोण कोण आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर ही जी लिस्ट होती, जेवढी माणसं ते ठेवणार होते त्याची ही लिस्ट आहे. आणि हे टेंडर कोणाकोणाला 10 जणांनी टेंडर भरलं होतं, त्याच्यापैकी याच माणसांना हे टेंडर ॲलोकेट केलं जातं. मला तर या लोकांना काय बोलावं आणि महाराष्ट्राला आपण कसं सुधरवावं तेच कळत नाही. आता हा त्यातला पहिला भाग झाला. दुसरा, काल जे अजित पवारांबद्दल तुम्ही ज्या सगळ्यांनी बातम्या चालवल्या, ती जी आत्ताची जी मद्य विक्रीसाठी जी समिती बनवली गेली आहे, ज्याच्यातनं 328 नवीन दुकानांना परवाने मिळणार आहेत, ती जी समिती बनवली त्याचे अध्यक्ष जे अजित पवार आहेत, त्यावर माझा फार स्ट्रॉंग आक्षेप आहे. आणि तो एवढ्यासाठी की 6 असे साखर कारखाने आहेत जिथे डिस्टिलरी, जे आपण म्हणतो डिस्टिलरी म्हणजे ENA म्हणजे एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल, हे जिथे बनवलं जात होतं, आधी तिथे 30 KLPD, 45 KLPD, 60 KLPD बनवलं जात होतं. त्याचं कपॅसिटी एक्सपॅन्शन करून आता 140 पासून 200 पर्यंत KLPD पर्यंत जे ENA बनवलं जातं. तर ENA म्हणजे काय, कारण महाराष्ट्राच्या जनतेला हे माहिती नसेल. काल मी फक्त बोलताना म्हणाले की साखर कारखान्याचे ते संचालकपदी आहेत. तर साखर कारखान्यात आता साखर हे एक बाय प्रोडक्ट झालं आहे, त्याचं मुख्य प्रोडक्ट हे ENA आहे. ENA हे काही प्रमाणात हे अल्कोहोल, काही प्रमाणात नाही, पूर्णपणे हे अल्कोहोल म्हणजे दारू बनवण्यासाठी वापरलं जातं. आता त्यातनं वोडका, रम अशा या सगळ्या इंटरनॅशनल ब्रँडसाठी भारतात त्याचं प्रोडक्शन सुरू केलं गेलं आहे. जसं काल ती कॅपोविटेज नावाची जी कंपनीबद्दल बोलले, ज्याच्यात जय अजित पवार हे संचालक आहेत, त्या कंपनीने सुद्धा डियाजिओ नावाच्या एका कंपनीबरोबर करार करून ती सगळं ENA ते त्या कंपनीला विकून तिथली परदेशी दारू भारतात बनवून ह्याच सगळ्या 328 दुकानांमध्ये विकली जाणार आहे. आणि ज्या समितीचे अध्यक्ष अजित पवार आहेत, दिस इज अगेन क्लिअर कट ऑफिस ऑफ प्रॉफिट. त्यांच्या स्वतःच्या 6 कंपन्या आहेत, त्याच्या जरांदेश्वर आहेत, अंबालिका आहेत, ह्या सगळ्यांची यादी मी तुम्हाला पाठवते. कन्नड आहे, या सगळ्या साखर कारखान्यांमध्ये डिस्टिलरीज आहेत, त्यातनं ENA बनवलं जातं, ENA मधनं दारू बनवली जाते, ती या सगळ्या दुकानांमध्ये विक्री त्याची होणार आहेत. गेले कित्येक वर्षाचे परवाने बंद होते, पण आता 328 नवीन परवाने देण्यात येत आहेत. का तर म्हणे आता आपल्याला टॅक्स रेव्हेन्यूज वाढवायचे आहेत. टॅक्स रेव्हेन्यू वाढवायला इतर अनेक मार्ग असताना सुद्धा सगळ्यात जास्त टॅक्स इथून मिळतो, म्हणून दारूची दुकानं वाढवावी याच्यासाठी हा खटाटोप केला जातोय. आणि मला आक्षेप हा आहे की अजित पवार याचे समितीचे अध्यक्ष असू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ याच्यात बदल घडवावे आणि एका तिसऱ्या व्यक्तीला, ज्याचं कुठल्याही प्रकारे दारूशी संबंध नाही, ENAशी संबंध नाही, अशा व्यक्तीला बनवण्यात यावे, एवढी विनंती. हिंदी किसको कौन देखेगा? किती एक्झॅक्टली साखर म्हणजे तुम्ही जे आकडे दिले
ते परत एकदा जर आम्हाला सांगितलं तर बरं होईल की 395 निवासी शाळा किंवा जे काय आहे. हो हो, ती मी माझ्या प्रेस नोटमध्ये ते दिलंच आहे. परत एकदा वाचून दाखवते. 443 वसतिगृह आहेत, त्यापैकी 288 सरकारी मालकीची आहेत, 155 जी आहेत ती सरकारने भाड्यावर घेतलेले आहेत, 353 सरकारी निवासी शाळा, प्राथमिक निवासी शाळा, त्यापैकी 93 हे त्यांनी पहिल्या टप्प्यात सुरू केलेत आणि 35 हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हे जे 35 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी जे न्याय भवन आहे त्याच्या इंडोर आउटडोर सगळ्याच्या मॅनेजमेंटसाठी हे निवेदन आहे. ताई, आपण जर बघितलं तर इतक्या मोठ्या संख्येनं भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराशी रिलेटेड ही साखळी आहे, तरी हे जे सरकार स्थापन करायचं होतं भाजपाला, त्यासाठी भाजपाची देखील कुठेतरी दबाव, म्हणजे कुठल्या दबावाखाली आहे फडणवीस? सगळेच राजकीय पक्ष आणि त्यांचे सगळे नेते हे फक्त कॉन्ट्रॅक्टर बिझनेसमॅन आहेत. म्हणून काल मी जे विधान केलं की अजित पवार हे अंबानी अडाणीपेक्षा कुठच्याही प्रकारे कमी नाहीत. त्याचं कारण असं, 69 कंपन्यांमध्ये ते त्यांचे जवळचे लोक म्हणजे आते भाऊ, मामे भाऊ असे 69 कंपन्यांची लिस्ट आहे, ज्याच्यात त्यांना हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स, पॉवर प्रोजेक्ट्स, रस्त्यांचे कॉन्ट्रॅक्ट, धरणांचे कॉन्ट्रॅक्ट हे सगळ्या या कंपन्यांना मिळतात. अनेक असंख्य बँकांवर अजित पवार होते, ज्याच्यात अजित कोऑपरेटिव्ह बँक जी होती ती बुडाली, PDCCचा बट्ट्याबोळ त्यांनी केला. अशा असंख्य बँकांवर, सगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सवर एक माणूस, खरंच मला कोणी सांगावं, एक माणूस एवढं करू शकतो का? आत्ताच्या घटकेला आपण या सगळ्यांच्या बघितल्या, अगदी नितेश राणे म्हणा, निलेश राणे, नारायण राणे, तुम्ही ज्याची नावं घ्यायची त्यांची नावं घ्या, प्रत्येकाचं गुगल करा, त्यांच्या किती किती कंपन्या आहेत तुम्हाला दिसतील. सगळ्यांना शासकीय कॉन्ट्रॅक्ट मिळाली आहेत. आणि आत्ताच्या घटकेला जर आपण म्हटलं की यांच्यावर ऑफिस ऑफ प्रॉफिट महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर लागू करावं, तर अख्खच्या अख्खं मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची पाळी येईल, याच्यात काहीच शंका नाही. एक भूखंड आहे बेलपाडा इथे, त्या ठिकाणी सिडकोला गैरव्यवहार केला म्हणून ईडीची नोटीस आलेली. सिडकोला सिडकोचे अधिकारी. हां, नाही, हे सगळंच आता या सगळ्या जेवढे राजकीय मंडळी आहेत ना, यांना जे शिकवलं जातं किंवा त्यांना जे दाखवलं जातं की हा स्कॅम कसा करायचा, हे सगळे अधिकारी आहेत. आणि आत्ताच्या घटकेला तुम्ही शोधून काढा, या बहुतेक IAS ऑफिसर्सचे असंख्य ट्रस्ट आहेत आणि ते जे किकबॅक्स घेतात ते त्या ट्रस्ट थ्रू घेतात. आणि याचे सुद्धा वेळ पडल्यावर ते सुद्धा सगळे डिटेल्स काढून मी तुमच्या पुढे ठेवेल. पण आत्ताच्या घटकेला जसं सिडकोच्या अधिकाऱ्यांना ईडीची नोटीस आली, मला काहीच नवल नाही वाटणार, कारण हे सगळे करणारे अधिकारी सुद्धा असतात, राजकारणी सुद्धा असतात, एकत्र मिळून हे करतायत. आणि जेवढा पैसा आपल्या कराचा भरतो ना, ते नष्ट केला जातोय, सगळ्या यांच्या घशात जातोय. म्हणूनच ते वीटसारखं हॉटेल खरेदी करू शकतात, जे आपण कधीही करू शकत नाही. त्यांची जमिनी होतात, त्यांचे बॅगा भरलेले पैसे मिळतात, त्यांचे काय काय होतं आपण विचार पण नाही करू शकत. इतका अफाट पैसा प्रत्येक राजकारण्याकडे. मला अजूनही आठवतं, भुजबळांविरुद्ध मी जे काढलं होतं ते डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्सची केस 2653 कोटीची होती. हे एक भुजबळ, एका पक्षातले एक नेते, असे महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांच्या सगळ्या नेत्यांचा पण विचार केला तर डोकं चक्रावून जाईल. थँक्यू. आणि हे सगळे मी तुम्हाला पाठवलेले